श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती येणाऱ्या काळासाठी भूतकाळातल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यानंतर आता चालू काळामध्ये तुमच्या काय गोष्टी सुरू आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या काही गोष्टी घडतील हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी 3 कार्ड घेणार आहे. त्यावरती तुमचं आयुष्यातल्या काय गोष्टी थोडक्यात किंवा स्पष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करेन होता होईल तेवढा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे 3 वेळा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. 3 कार्ड मी घेणार आहे. 3 कार्ड घेणार आहे. हे आहे पास्ट साठी. 2 कार्ड आलेले आहेत पास्ट साठी. पास्ट जे तुमच्या भूतकाळ म्हणजे जे अगोदर जो काळ होऊन गेलेला आहे त्यासाठी आहे भूतकाळासाठी. अजून 2 कार्ड मी घेणार आहे. हे आहे चालू काळासाठी. हे आहे येणाऱ्या भविष्यासाठी. हे 2 कार्ड आलेले आहेत त्यामुळे हे दोन्ही पण कार्ड मी घेतलेले आहेत. तर तुम्हाला ह्या तिन्ही पण एनर्जीज बघायच्या आहेत किंवा तुम्हाला कोणतंही यातलं कार्ड अट्रॅक्ट करत असेल किंवा तुमचं मन आकर्षित होत असेल या कार्डावरती, या कार्डावरती किंवा याच्यावरती कोणत्यावरती आकर्षित होत असेल तर तुम्ही ती फक्त एनर्जी बघू शकता. त्याचं उत्तर तुमचं त्यामध्ये असणार आहे. कशामध्येही असू दे, तिन्हीमध्ये जर तुमची एखादी गोष्ट अट्रॅक्ट होत असेल किंवा तुमची इच्छा होत असेल की हे मला 3 नंबरचं कार्ड हवं आहे, हे 2 नंबरचं आहे किंवा हे कार्ड आहे किंवा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तुमच्या याच्याने कोणतंही कार्ड सिलेक्ट करू शकता आणि त्यामध्ये एखादा प्रश्न तुम्ही विचारू शकता की हे कार्ड माझ्यासाठी काय घेऊन येत आहे किंवा माझ्या फ्युचरमध्ये हे काम आहे ते यामध्ये होईल का, हे कार्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हे जे आहे कार्ड जे भूतकाळासाठी आहे, जे तुमच्या आयुष्यात घडून गेलेला काळ आहे ती आपण एनर्जी आता बघणार आहोत. भूतकाळामधली तुमची एनर्जी, तुमचं सेकंड मॅरेज असावं, लव्ह रिलेशन असावं, लव्ह मॅरेज मधून तुम्ही लग्न केलेलं असावं, प्रेग्नन्सीसाठी आता तुमचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशा काही गोष्टी इथं दिसत आहेत. आणि पास्टमध्ये तुमची लाईफ कशी होती, काय होती हे आपण डिटेलमध्ये सगळं बघणार आहोत. आणि दुसरं लग्न झालेलं आहे, तुमचं 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत किंवा 3 वर्ष झाली, 3 वर्षाचीच एनर्जी दिसत आहे इथं. 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 4थं वर्ष कदाचित सुरू असावं तुमचं या वर्षी. आणि पास्टमध्ये तुम्ही खूप ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला पण ते काही गोष्टी सक्सेस झाल्या नाहीत तुमच्या. तर याची पूर्ण डिटेल्स आपण घेणार आहोत किंवा तुमचं पूर्ण एनर्जी काय आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पाच कार्ड घेणार आहोत आपण. बॉटम मध्ये जे आलेला आहे थर्ड सिच्युएशन आहे थ्री ऑफ सोर्स. बघा, तुमचं व्यक्तिमत्व खूप रॉयल आहे, तुम्ही खूप छान आहात किंवा तुमचा स्वभाव खूप नितळ आहे. तुमचा स्वभाव जो आहे तो तोंडावर एक आणि माघार एक असं काही बोलत नाही. तुम्ही जे मनात आहे तेच तोंडावरती बोलून रिकामे होता आणि तुम्ही स्वतःच्या नादामध्ये व्यस्त असता. दुसऱ्याची चौकशी करणे किंवा दुसऱ्याचं काय चाललंय हे वाकून बघणे हे तुम्हाला कधीच आवडत नाही. आणि तुमचा स्वभाव जो असा आहे की स्वभाव पण सांगते तुम्हाला महत्वाचा. आणि स्वतःचा स्वभाव तुमचा कसा आहे, स्वतःला एक रॉयलिटी पाहिजे आहे किंवा स्वभावामध्ये एक 7 स्टार चमकावे असं तुम्हाला वाटत आहे. किंवा पास्टमध्ये तुमची लाईफ खूप छान होती. 7 स्टार म्हणजे एक चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला मिळत होतं किंवा तुम्ही आयुष्यात एक चांगले टप्प्यावरती, चांगल्या स्टेटसवरती तुम्ही होता त्यावेळेला पास्टमध्ये.
फॅमिली पण होती. कदाचित तुम्हाला एक मुलगा, एक मुलगी असावी किंवा दोन्ही मुलं असावीत. फॅमिली तुमची कंप्लीट होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. थर्ड पार्टी रिलेशनशिप तुमच्यामध्ये वादविवाद झाला. तुमची फॅमिली तुटली. तुमच्यापासून लांब झाली. तुम्ही विभक्त झालेला आहात. हे सुद्धा इथं दिसत आहे, की तुमची फॅमिली तुटलेली आहे. आणि दुसरं असं आहे, की तुमच्यामध्ये एक स्वप्न होतं, एक ड्रीम होतं. फॅमिलीसाठी तुम्ही खूप काही गोष्टी केल्या. त्या पुढे जाऊन तुम्हाला ग्रोथ करायची होती त्या नात्याची, पण ते काही गोष्टी सक्सेस झाल्या नाहीत. तुम्हाला एक स्वप्न होतं, एकतरी पैसा, एकतरी स्वतःचं लाईफ करियर सेटल करणं, फॅमिली पूर्णपणे सेटल होणं. तुम्हाला फॅमिलीवरती खूप जीव होता, आकांताने जीव होता आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यातून दूर झालेली आहे. जितकं तुम्ही सपोर्ट घेतला, फॅमिली जितकी चांगली राहावी, जितकं चांगलं तुम्हाला जितकं चांगलं तुम्हाला वाटत होतं. एक मिनिट जितकं तुम्हाला चांगलं म्हणजे जितकं होतं तुम्ही फॅमिलीला धरून राहण्यासाठी प्रयत्न करत होता. जितकं तुम्ही फॅमिलीला धरून राहण्याचा प्रयत्न करत होता किंवा फॅमिलीला तुम्हाला एक चांगलं वळण द्यायचं होतं. एक चांगलं फॅमिलीसाठी काहीही झालं तरी माझी फॅमिली माझ्यासोबत राहिली पाहिजे. मला काहीही झालं तरी माझ्या फॅमिलीत जे काही गोष्टी कमी आहेत त्या मला मिळवायच्या आहेत किंवा त्या मला पूर्ण करायच्या आहेत. अशा काही गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न खूप केला होता. खूप केला होता प्रयत्न. खूप आणि घराचं स्वप्न तुमचं खूप ड्रीम मोठं होतं. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यामध्ये अडथळा निर्माण झाली थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे मुळे म्हणजे तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात एक व्यक्ती आलेली आहे. ते क्लिअर सांगते मी अगोदर तुम्हाला. कारण इथं सगळा जो इश्यू दिसतोय तुमचा पास्टमधला जो लव्ह रिलेशनच्या थ्रू आहे आणि तुम्हाला न्याय मिळालेला नाहीये पास्टमधल्या काही गोष्टीत न्याय मिळालेला नाहीये. तुम्हाला फसवलं, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला वेदना दिल्या. तुम्हाला एकटं सोडण्यात आलं, इतकं संघर्ष मोठा करून तुम्हाला शून्यावरती आणण्यात आलं. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आणि ते घडण्याचं कारण आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या हृदयावरती घाव घातला. विश्वास ठेवून, विश्वास हृदयात तुमच्या शिरून, तुमच्या हृदयावर एक कसं असतं एक काळजात होल पडल्यासारखं झालंय तुम्हाला. पण ते दुखणं कुणालाच सांगता येत नाहीये. इतकं तीव्रतेने दुखणं तुमचं आहे जे फक्त हृदय जाणता येणं तुमच्या डोळ्यातनं येणारे अश्रू जे आहेत त्या व्यक्ती 2च गोष्टींना तुमचं दुःख माहित आहे. इतर कुणाला दुःख तुमचं माहित नाही की तुम्ही काय गमावलेलं आहे. जगाला काहीच माहित नाहीये की तुमचं आयुष्य काय आणि कुठं चाललंय आणि काय आहे. हे सगळं तुमच्यापुरतं आहे किंवा तुम्हाला फक्त माहित आहे की ते हृदयात जे होल पडलंय, त्याचा त्रास तुमच्या डोळ्यातले अश्रू देतायत. तुम्हाला त्रास देतायत. हे पण ते पास्टमधली जी एनर्जी आहे ती तुम्हाला सांगते आहे. जे काही तुम्ही पास्टमध्ये जे झालं तुमच्यासोबत ते खूप वाईट झालं, निगेटिव्ह झालं आणि ते ड्रीम होतं कंप्लीट झालं नाही. खूप जिद्दीने तुम्हाला इच्छा होती की हे नक्की माझं स्वप्न पूर्ण व्हावं, ड्रीम कंप्लीट व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्यात. खूप वाईट आहे एनर्जी तुमची पास्टमधली. सो आपण पुढची एनर्जी आपण बघूया जे आता तुमच्या चालू काळामध्ये आहे. चालू काळामध्ये तुमच्या काय असणार आहे. आता हे 2 कार्ड झाले तुमच्या पास्ट मधल्या गोष्टींसाठी. हे मी साइडला ठेवून देते. हे जे कार्ड आहे ते नवीन काळासाठी आहे, येणाऱ्या काळासाठी म्हणजेच आता ज्या काळात तुम्ही आहात ते. एक व्यक्ती आहे जो तुम्हाला प्रपोज दिलाय किंवा तुम्ही एखादी नवीन लाईफ सेटल केली, नवीन गोष्टी सेटल केल्या. एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज केला किंवा तुम्ही लग्नाचा डिसिजन घेतला असावा. कारण मगाशीच ऑलरेडी सेकंड मॅरेजचं दिसलेलं आहे. तुम्ही पास्टमध्ये सेकंड मॅरेजचा डिसिजन घेतला. हे पण इथं दिसतं आहे आणि या गोष्टीला खूप संघर्ष करावा लागला. तुम्ही हे काही मनापासून तुम्ही केलेलं नाहीये. खूप मनापासून डिसिजन घेतलेला आहे हा. तुमची इच्छा, तुमचं पूर्ण एनर्जी, तुमची पूर्ण ऊर्जा ज्या काही पास्टमध्ये गेलेल्या काही गोष्टी आहेत, त्यामध्ये गुंतलेली आहे. तुम्हाला ते काय निराश आहात तुम्ही त्या पास्टमधल्या सगळ्या गोष्टींतून. त्या गोष्टीसाठी तुम्हाला ती गोष्ट सोडायची नव्हती किंवा त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचं नव्हतं. ते फॅमिली तुम्हाला सोडायची नव्हती. सगळ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सोडायच्या नव्हत्या. पण इथं घडलं वेगळंच. नाविलाज का असेना, तुम्हाला इच्छा नसताना का असेना होईना, पण तुम्हाला एका नवीन आधाराची गरज भासू लागली किंवा घर घेणं ती गरज पडली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. आता तेच कार्ड आपण क्लेरिफाय करणार आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये आता काय घडतंय? तुमच्या आयुष्यामध्ये आता काय घडतंय? 5 कार्ड घेणार आहे. 5 किंवा 6 कार्ड घेऊया. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये काय घडतंय आत्ता?
बघा, आत्ताच्या काळामध्ये तुम्ही स्वतःला इतकं मॅनेज केलंय, की पैशाचा पाऊस आहे तुमच्यावरती. पैसा आहे तुमच्याकडे. पैशासाठी खूप काही संघर्ष सुरू केलेला आहे. कारण तुम्हाला कळून चुकलंय, की जे काही पास्टमध्ये जे झालं त्यावरून खूप चांगला अनुभव आहे. तुम्हाला कुणाच्या आहारी जायचं नाही, कुणावरती प्रेम करायचं नाही, कुणावरती डिपेंड होऊन महत्त्वाचं राहायचं नाही. स्वतःचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. हे तुमच्या पक्क डोक्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच तुम्ही तुमचं आयुष्य आता सेटल करण्याच्या मार्गावरती लागलेला आहात. आत्ताची एनर्जी तुमची सांगते आहे आणि तुमचं ड्रीम आहे पैसा. एकच वचन आहे तुमचं, पैसा आयुष्यात काहीही झालं तरी पैसा महत्वाचा आहे. कारण पैसा जितका आपल्याकडे असतो तितकंच आपलं वर्चस्व खूप मोठं असतं आणि तसंच आता तुमचं स्ट्रगल त्यामागे सुरू आहे. पण हे झालं तुमचं पर्सनल. पण त्यामागे तुम्हाला जो त्रास होतोय आता, जे काही तुम्ही सेकंड मॅरेज केलेलं असावं किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सुरू असतील त्यासाठी, ते सुद्धा आता खूप एक नराधमासारखं तुमचं आयुष्य झालेलं आहे. पर्सनल आयुष्यात तुम्हाला सुख नाहीये. खूप त्रास होतो आहे तुम्हाला. खूप निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. त्या सगळ्या सहन करून तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवीन संघर्ष सुरू केलेला आहे. काहीही झालं तरी मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. मला सत्ता पाहिजे आहे स्वतःच्या जीवावरती. माझा स्वतःचा संघर्ष असावा, जे कुणी माझ्याकडून हिसकावून घेणार नाही. असा संघर्ष जो माझ्या आयुष्यभर पुरेल, असा संघर्ष तुमचा सुरू आहे स्वतःसाठी एक स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी. तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर जगायचं बंद केलेलं आहे किंवा पास्ट मधला अनुभव सुद्धा तोच सांगतो आहे. आणि आता चालू काळामधला अनुभव सुद्धा तोच सांगतो आहे तुम्हाला, की कितीही झालं तरी अ, स्वतःचा संघर्ष आणि स्वतःची मेहनत ही स्वतःचीच असते. स्वतःच्या आयुष्याशिवाय किंवा स्वतः एक संघर्ष केल्याशिवाय माणूस घडत नाही. तसं तुमच्या आता पक्क डोक्यात आलेलं आहे आणि त्या गोष्टीच्या पाठीमागे तुम्ही आता लागलेला आहात आणि तुम्हाला काहीही झालं तरी यात ॲक्शन पाहिजे आणि तुम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये स्वतःला मॅनेज पण केलेलं आहे, स्वतःला बॅलन्स पण केलेला आहे आणि ग्रोथ करणं हे तुमचं पक्क म्हणजे एकदम फिट माइंडमध्ये बसलंय, की मला काहीही झालं तरी संघर्ष करायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी मला नाकारलं, ज्या गोष्टीसाठी त्यावेळी माझ्याकडे पैसा नव्हता, काही नव्हतं, मी शून्य होते. त्यावेळेला मला ज्या लोकांनी नाकारलं, त्याच लोकांच्या नाकावरती टिचून आज मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे. हे तुमची एनर्जी आता ह्या काळातली म्हणजे चालूमध्ये आता जस्ट तुम्ही ह्या पॉवरमध्ये आहेत. फुल पॉवरमध्ये आहात, की देवाने तुमची एक इच्छा ही पूर्ण करावी ही तुम्हाला वाटते आहे. लवकरात लवकर हे ड्रीम आहे आणि तुम्हाला असं वाटत नाही, की देवाने पूर्ण करावी म्हणून देवासोबत हात जोडून बसावं आणि मी निवांत झोपा काढावं, विचार करत बसावा असं नाही. संघर्ष तुमचा इतका जोमानं सुरू आहे, की तुमच्या आयुष्यात येणारा दिवस स्वतःहून पलटला पाहिजे हे तुमचं ध्यास आहे. ध्यास लागलेला आहे तुम्हाला. एक ध्यास लागलेला आहे. एक चांगलं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. हे विचार तुमचा आत्ता सुरू आहे आणि ते जगताय सुद्धा. काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये घडतायत सुद्धा. पण अशा नाहीत, की तुम्हाला जितकं हवं आहे, तितकं अजून घडलेलं नाहीये. त्यामुळे अजून संघर्ष खूप वाढवायचा आहे तुम्हाला. खूप प्रयत्न करायचा आहे. हे तुमचं आत्ता ड्रीम चालू आहे. आता आपण बघणार आहे येणाऱ्या भविष्य काळातलं, जे तुमच्यासाठी सांगत आहे काय. जो भविष्य काळ सुद्धा संघर्ष दाखवत आहे. खूप संघर्ष दाखवत आहे. खूप मेहनत दाखवत आहे. तुमची ग्रोथ देखील आहे. त्यामागे तुमची ग्रोथ देखील आहे. स्वतःचं घर तुम्ही बनवताय. काँग्रॅच्युलेशन. स्वतःचं घर, स्वतःचं बंगलो, एक छानसं तुमचं घर आहे, जे तुमच्या हक्काचं आहे, हे इथं क्लिअर दिसतंय. जे तुम्हाला जे हवं होतं, ते इथं भेटतंय. जे हक्काचं तुमचं हवं आहे, जिथून तुम्हाला कोण बाहेर काढणार नाही किंवा तुम्हाला बाहेर जा बोलणार नाही. असं एक हक्काचं घर तुमचं येणाऱ्या 10 महिन्याच्या आत किंवा 10 आठवडे किंवा येणाऱ्या 5 वर्षाच्या आत किंवा येणाऱ्या 1 वर्षाच्या आत तुम्ही हे ड्रीम तुमचं कंप्लीट करताना दिसताय. छोटं-मोठं का असेना, पण तुम्ही तुमच्या हक्काचं काहीतरी निर्माण करताना दिसताय. पण पुढं भविष्यात 10 च्या आतच मला दिसते एनर्जी ही. 10 वर्षाच्या आतच तुमचं जे आहे एक चांगली फॅमिली म्हणून सेटलमेंट तुमची चांगली होताना दिसते. पण या कार्डाला आपण क्लिअरिफाय करणार आहे. रागावरती सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे तुम्हाला. राग जास्त करायचा नाही. कारण आताची सिच्युएशन आहे तुमची शांत चाललंय सगळी ग्रोथ. शांततेत ग्रोथ चालली तुमची. पण भविष्य काळामध्ये जेव्हा कधी हे व्हिडिओ तुमच्या समोर येईल, त्यानंतर ह्या वर्षानंतर जरी, तेव्हा तुम्हाला थोडंसं रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे.
रागावरती थोडं कंट्रोल ठेवायचं आहे तुम्हाला आणि मगच तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन ग्रोथ निर्माण करायची आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने होतील हे पण मी तुम्हाला सांगते. बॉटम मध्ये आहे 6 ऑफ पेंटिकल. चला, मी तुमची एनर्जी बघते आहे, पण मला त्रास होतोय कारण इथं निगेटिव्ह शक्ती आलेली आहे. इथं निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे तुम्हाला. येणाऱ्या काळात तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा त्रास होताना दिसतो आहे. निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव होताना दिसतो आहे, जे तुम्हाला त्रासदायक होईल. पण संघर्ष हा आहे तुमचा येणाऱ्या 1 वर्षामध्ये ग्रोथ सुद्धा दिसत आहे. पण तुम्ही धार्मिक सुद्धा व्हायला लागलेला आहात. देवावरती तुमचा विश्वास जसं-जसं दिवस जातील, तसं-तसं तुमचा देवावरचा विश्वास अजून वाढतोय, अजून वाढतोय, अजून वाढतोय. खूप वाढतोय, तीव्रतेने वाढतोय. कारण तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर आणि देवावरती विश्वास आहे, की जो काही संघर्ष चालू आहे तो माझा आहे आणि मला मदत करणारा जो आहे तो वर बसलेला आहे आणि तो स्वामी समर्थ महाराज मला या संकटातून बाहेर काढणार आहे. माझा कुलदैवत जो आहे, तो मला या संकटातून बाहेर काढणार आहे. कसल्याही परिस्थितीत मला माझा संघर्ष निर्माण करून माझ्या आयुष्याला एक चांगली ग्रोथ निर्माण व्हावी, या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात व्हाव्यात हे तुम्हाला नक्की वाटतंय आणि ते होताना दिसतंय. फ्युचर मधलं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ह्या सगळ्या एनर्जीज आता बघणं सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अबंडन्स पैसा खूप असणार आहे तुमच्याकडे. पण अशा वेळी एखादी नड पण असू शकते, की तुमच्या आयुष्यात पैसा खूप असणार आहे तुमच्याकडे, खूप असणार आहे. खूप असणार आहे पैसा. पण त्यावेळी तुमची परिस्थिती कशी असणार आहे, शेवटी माणूस कसा विचार करतो, की माणसाच्या आयुष्यात एक चांगला क्षण आपल्या आयुष्यात एखादी चांगली वेळ यायला लागली, की आपली स्वप्न मोठी होत जातात. आपल्या अपेक्षा वाढत जातात. तसं तुमचं इथे दिसतंय. जे आहे त्यात समाधानी पण राहिलं पाहिजे. तुमच्या ज्या इथं गोष्टी आहेत, म्हणजे स्वप्न आहे, ते मोठं होत चाललंय. त्यात कुठेतरी तुम्ही अजून भर पडते तुमच्या संघर्षाला, हे इथं दिसतंय. संघर्षाला अजून भर पडते, अजून तुम्ही मेहनत करताय, अजून तुमचं वर्चस्व होतंय. आयुष्यात फक्त दुश्मनी वाढवू नका. इथे दुश्मनी तुमची वाढताना दिसते भविष्यात जाऊन. भविष्यात तुमची दुश्मनी वाढवू नका आणि वाटणीसाठी, प्रॉपर्टीसाठी वाद-विवाद घालत बसू नका. भविष्यासाठी मी सांगते आहे. जे चाललंय ते चालू दे. कारण आत्तापर्यंत जर तुमची एनर्जी खूप स्ट्राँग आहे आणि चांगली आहे, संघर्षातली आहे. वाईट काळ येतो प्रत्येकाच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात, सगळ्याला. देवाला सुद्धा त्रास किंवा वेदना ह्या सगळ्या प्रत्येकाला झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याही आयुष्यात त्या गोष्टी होणारच आणि होतच राहतील. नशिबातलं लिहिलेलं लिखित जे आहे ते कुणाचंच चुकणार नाही. पण तुम्हाला वाद-विवाद घालायचा नाहीये आणि जास्त मला इथे दिसते ती प्रॉपर्टीसाठी वाद-विवाद दिसतो आहे. पैशासंदर्भात वाद-विवाद दिसतो आहे. एखाद्या व्यक्तीचं मतभेद तुम्हाला पटत नाही, तुम्हाला त्रास होतोय. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत आणि येणाऱ्या फक्त 5 वर्षात तुमचं पूर्ण सेटलमेंट होऊन जाताना दिसत आहे. देवाची तुमच्यावरती आराधना, तुमच्यावरती सावली आहे, जे तुमच्या देवाने तुमच्यावरती छत्रछाया स्वतःहून तुमच्या डोक्यावरती एक ठेवलेली आहे, जे तुमचं आयुष्य चांगलं घडवण्यात देवाला सुद्धा आता दया येते आहे, की तुमचं चांगलं करावं, हे इथं दिसतं आहे. आणि दुसरं असं आहे, की देवाला तुम्हाला विसरायचं नाहीये. एक देवी शक्ती येणार आहे तुमच्या भविष्यात जाऊन. एक देवी शक्ती, जी एका निगेटिव्ह शक्तीला तुमच्यापासून दूर करू शकते. निगेटिव्ह शक्ती जी आहे तुमच्यावरती किंवा दुसऱ्यांवरती, असं धार्मिक व्यक्ती तुम्ही होऊ शकता. धार्मिक व्यक्ती तुम्ही होऊ शकता. देवाच्या काही गोष्टी तुम्हाला एनर्जीज फील होऊ शकतील. देवाच्या येणाऱ्या 5 आठवड्यात सुद्धा होऊ शकतं, 5 वर्षाच्या आत होऊ शकतं. पण तुम्ही जे दिसताय ते एक धार्मिक व्यक्ती आहे. धार्मिक व्यक्ती आहे तुम्ही. त्या धार्मिक व्यक्ती कसं आहे, करणी, धरणी, बाधा अशा काही गोष्टींची तुमच्या रिलेटेड काही गोष्टीचा अनुभव, तुमची तांत्रिक क्रिया असतील, काही असतील, अशा गोष्टींचा तुम्हाला अनुभव येत जाईल. त्या गोष्टीत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी वर्चस्व मिळवताना दिसताय. ते पण इथं दिसतं आहे. जास्त नाही पण काही गोष्टी तुम्हाला समजणार आहेत किंवा अध्यात्मात तुम्ही पुढे जाताना दिसताय. एक चांगली ग्रोथ तुमची होताना दिसते आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमचं एक नाव लौकिक एक नाव वर्चस्वात येताना दिसतं आहे. तुमचं नाव एक नवीन पडद्यावर झळकताना दिसतं आहे. तुमच्या आयुष्याला एक चांगलं नाव मिळतंय. एक चांगलं
वर्चस्व मिळते, एक चांगलं स्टेटस तुमच्या आयुष्याला एक निर्माण होत आहे. हे पण इथं क्लिअर दिसतं आहे येणाऱ्या काळासाठी. खूप छान एनर्जी आहे तुमची आणि घर घर स्वतःचं बांधताय हे जास्त खूप लकी आहे तुम्हाला. घर बांधताय येणाऱ्या 10 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या आत 5 वर्षाची एनर्जी स्ट्रॉंग दिसते आहे. 5 वर्षामध्ये तुम्हाला 5 वर्षाच्या आत म्हणजे आत्तापासूनच सुरू ठेवा, की इथून पुढे तुमच्या आयुष्यात एक धार्मिक फक्त तुम्हाला देवाची सेवा सुद्धा करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची करा, अजून कोणत्याही देवाचे जे देव तुम्हाला म्हणजे आकर्षित करताय, त्या देवताची तुम्हाला सेवा करायची आहे. हे नक्की लक्षात ठेवा, की तुम्हाला तुम्हाला देवाची सेवा करायची आहे आणि त्यातूनच तुमचा येणारा काळ ठरणार आहे. आता एकच कार्ड घेते मी. काहीही असेल तुमच्यासाठी फ्युचरसाठी काहीही असेल, जे मी तुम्हाला सांगणार आहे. काही पण असेल येणाऱ्या काळासाठी. स्वतःहून आलंय, मी घेतलेलं नाही. जे आलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. 9 ऑफ पेंटिकल. पैसा, अबंडन्स, धनसंपत्ती तुमच्याकडे एक पिवळी लक्ष्मी, पिवळं जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त यूज करायचं आहे. इथून पुढे कधीही झालं तरी तुम्हाला पिवळा रंग, पिवळा कलर, सगळं पिवळा कलर जो आहे तो तुम्हाला हे धनाचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे. जे पिवळा रंग जो आहे, पिवळा हळद जे आहे ते देवीला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला होता होईल तेवढं पिवळ्या गोष्टी जास्त परिधान करायच्या आहेत. घरात बेडशीट असेल, तुम्हाला पडदे असतील, तुम्हाला घरातल्या काहीही गोष्टी असतील, देवारा असेल, देव मंदिर आपण म्हणतो ते असेल किंवा घरात कुठलीही वस्तू असतील, काहीही असेल, होता होईल तेवढं पिवळं घ्यायचं आहे तुम्हाला. हळदीचं हळदीचा कलर जे अत्यंत लक्ष्मीला प्रिय आहे आणि तुमच्या अंगावरती जे दागिने असतील किंवा एखादी कपडा असेल, एखादी साडी असेल किंवा एखादी नेलपेंट जरी असेल किंवा एखादा हातातला धागा जरी असेल, काहीही असेल तुमच्याकडे, होता होईल तेवढं पिवळं परिधान करायचं आहे. पिवळं परिधान करायचं आहे. हे जास्त लाभदायक तुम्हाला होताना दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये एक राणीचं वर्चस्व आहे का राजाचं वर्चस्व तुम्हाला येतंय. सगळ्या फेवरमध्ये तुमच्या गोष्टी येताना दिसत आहेत आणि हा संघर्ष तुमचा आता संपलाय. इथून पुढे तुमच्या आयुष्यात एक चांगली ग्रोथ निर्माण होते आहे आणि ही एनर्जी तुमच्यासाठी क्लेम करायची आहे. क्लेम करून तुम्हाला कमेंटमध्ये 1111 नंबर जो आहे तो तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला घ्यायची आहे. येणाऱ्या काळासाठी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे, की जे चाललंय ते माझ्या आयुष्यात आहे असंच चालू राहू दे आणि माझ्या आयुष्याचा संघर्ष आहे असंच चालू राहू दे. कितीही संघर्ष होऊ दे, पण मला या क्वीनला गाठायचंय, मला ह्या राणीला गाठायचंय, मला या राणीच्या सोबत उभं राहायचंय. ही राणी म्हणजे तुम्ही स्वतः आहे. ही राणी म्हणजे मी स्वतः आहे आणि मी या जागेवर एक दिवस अशीच उभा राहणार आहे, जिथं माझ्या सोबत सगळा पैसाच असणार आहे. सगळी सत्ता माझी असणार आहे. सगळ्या गोष्टी माझ्या फेवरमध्ये असणार आहेत. ज्यांनी ज्यांनी मला नाकारलं, ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवलं, ज्यांनी ज्यांनी माझा अपमान केला, त्यांच्यासाठी ही राणी दिसणं खूप गरजेचं आहे, की त्यांनी काय गमावले. आणि हे वेळ खूप जाणार आहे तुमच्या आयुष्यात पण. खूप जाणार आहे वेळ. 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत. अजून इथून पुढे कमीत कमी मी तुम्हाला सांगते किती दिवस जाणार आहे. आता हे 2026 आहे. 2026 सोडून द्या. 26, 27, 28, 29, 30, 31, 30, 36, 36 पर्यंत 35-36 या काळापर्यंत म्हणजे हे साल धरून चाला तुम्ही. की इतक्या काळापर्यंत तुमची प्रगती होताना दिसते आहे आणि तुम्ही एक राजासारखे, राणीसारखे आयुष्य वर्चस्वताना दिसत आहे. देवाची शक्ती तुमच्यावरती परिधान होते आहे हे दिसतंय. खूप शक्ती, तीव्रतेची शक्ती आहे तुमच्याकडे, जी देवाने तुमच्यासाठी दिलेली आहे आणि हे तुमच्यासाठी खूप अप्रतिम आहे. तुम्हाला हे क्लेम करायचं आहे. स्वामी समर्थांचं नाव लिहा. अध्यात्मातलं नवनाथ महाराजांचं पहिला घ्या, कारण त्यांची जी शक्ती आहे, खूप मोठी आहे ती शक्ती. ती कुणाच्याही पाठीवर उभा राहत नाही. जशी तुमच्या माझ्या पाठीशी उभा राहिलेली आहे. आपले नवनाथ महाराज आपल्या घरात आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या ह्या एनर्जीमध्ये आहेत. यापेक्षा अजून वेगळं तुम्हाला काय पाहिजे आहे? खूप छान एनर्जी आहे तुमची. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लिहायच्या आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी